1945 ते 1955च्या दरम्यान रेडिओवरून लागणाऱ्या गाण्यातून एक सुरेल आवाज कानी पडू लागला। नंतर हळूहळू या आवाजाने आपलं वेगळेपण ठाशीवपणे सिद्ध केलं। केतकीच्या बनी तिथे यासारखं हळुवार गाणं असो किंवा निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई यासारखं उबदार अंगाई गीत असो, या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं। या आवाजाचं नाव आहे सुमन कल्याणपूर। 1950च्या दशकात संगीताच्या क्षितिजावर प्रकटली एक शुक्राची चांदणी। आपल्या सुमधुर स्वरांनी तिनं अवघा आसमंत भरून टाकला। हिंदी मराठी गीतांच्या सुवर्णकाळात उदयाला आलेली ही सुरेल गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर। निंबोणीच्या झाडामागे नाविकारे, जिथे सागरा धरणी मिळते, अरे संसार संसार केरकीला वनी तिथे, रे क्षणांच्या संगतीने। सुमनताईंनी गायलेल्या अशा असंख्य सुमधुर आणि भावपूर्ण गाण्यांची मोहिनी रसिक मनांवर कायमची कोरली गेली आहे। 1953च्या शुक्राची चांदणी या चित्रपटातल्या मराठी गाण्यावर खुश होऊन संगीतकार मोहम्मद शफी यांनी त्यांना हिंदी चित्रपटात गाण्याची संधी दिली। आपल्या भावपूर्ण हळुवार स्वरांनी त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं। मनोहारी हरकती ही त्यांची खासियत। यामुळेच नौशाद, रोशन, शंकर जयकिशन, मदन मोहन, खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी यासारख्या विख्यात संगीतकारांनी हजारो सुरेल गाणी रसिकांना दिली। दिल एक मंदिर है, रहे ना रहे हम, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, पानी में जले मेरा गोरा बदन, अजहू न आए बालमा, ये मौसम रंगीन समा, न जाने कहां तुम थे, ये दुनिया के बदलते रिश्ते, है ना बोलो बोलो अशा अगणित बहारदार गाण्यांनी हिंदी सिनेसृष्टीतल्या नायिकांचा अभिनय त्यांनी जिवंत केला। सुमनताईंना नुकताच संगीत सृष्टीत सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला। त्याबद्दल कर्नाटक महासंघ रंगायतनाथ, ख्याल ट्रस्ट आणि सरगम या संस्थांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। तुझ्या आई वडिलांना कसं वाटलं आणि तुझं वय काय होतं आणि आपण यापुढे म्हणजे एक कळी उमलती आहे याची जाणीव तुला होती का त्यावेळी? कळी उमलते मी फक्त मला वाटतं 16 वर्षाची होती त्यावेळी। तो आवाज ऐकल्यानंतर मला हसू येतं। कोणतरी छोटी मुलगी गाते अगदी कळते। त्यावेळेला आशाताई बोलल्या, त्या ह्यांना म्हणाल्या होत्या हे काय गाणं कसं बंद केलं एकदम, इतके महिने गाणं काय ऐकूच नाही आलं, असं होतं कामा नाही हो असं बोलल्या। फक्त मी माझी गाणी घ्यायची, त्यांना रियाज करायचे, गायचे आणि यायचे बस। आणि ते तुम्ही केलं त्याबद्दल आम्ही प्रत्यक्षात धन्यवाद। गाणं गायला एकतर पथ्य पाळावं लागतं। मी 40 वर्ष आईस्क्रीम खाल्लेलं नाहीये। जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते। जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते। जिथे सागरा आजही सुमनताईंच्या आवाजातलं एखादं गाणं कानी पडलं की आपण आपसुकच चित्रसंगीताच्या सुवर्ण युगात जातो। हा नाद सुगंध असाच दरवळत राहो अशी सदिच्छा।